रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। रुक करते हैं महाराष्ट्र बुलेटिन की और बात होगी डोंबिवली की, जहां गैस सिलेंडर की कमी के कारण होटल साहेबराव बंद हो गया और मालिक ने जल्द आपूर्ति की मांग की। इसके साथ ही बात होगी नासिक की, जहां त्र्यंबकेश्वर में स्वयं शिक्षा प्रयोग और मैनकाइंड फार्मा की बायोगैस परियोजना से 150 परिवारों को स्वच्छ और सस्ता ईंधन और जैविक खाद से लाभ मिला। तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। डोंबिवली में गैस सिलेंडर की कमी के कारण सोलापुर के युवा उद्यमी सोमनाथ देशमुख का होटल साहेबराव 2 दिन पहले बंद हो गया। 3 महीने पहले शुरू हुआ ये होटल स्वादिष्ट व्यंजनों के कारण जल्दी ही लोकप्रिय हो गया था, लेकिन ईरान अमेरिका युद्ध के चलते एलपीजी सिलेंडर की आपूर्ति प्रभावित होने से होटल को संचालन रोकना पड़ा। होटल मालिक ने बताया कि होटल बंद होने के बावजूद किराया, कर्मचारियों का वेतन और अन्य खर्च लगातार जारी हैं। उन्होंने सरकार से कमर्शियल गैस सिलेंडर की आपूर्ति तुरंत शुरू करने की मांग की ताकि होटल फिर से चालू हो सके। इस मुद्दे पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के युवा जिला सचिव प्रतीक पाटिल ने कहा कि सरकार को नागरिकों और छोटे व्यवसायियों को राहत देने के लिए तुरंत कदम उठाने चाहिए। उन्होंने चेतावनी दी कि यदि समस्या का समाधान नहीं हुआ तो शिवसेना की ओर से नागरिकों को मुफ्त लकड़ी वितरित की जाएगी और सरकार का विरोध किया जाएगा। हॉटेलमध्ये फक्त हॉटेल मालकाचं नुकसान नाही, तर हॉटेलमध्ये असणारे जे कामगार आहेत, जे कुक्स आहेत, त्यांचा सुद्धा नुकसान आहे. कारण एका हॉटेलमध्ये आज बघायला गेलं तर तुम्ही बघत असाल आमचा जो शिलपाटा हायवे, प्रत्येक हॉटेलमध्ये 100, 150, 200 कामगार आहेत. ते जातील कुठे? ते राहतील कुठे? आणि आता जर त्यांना परत जायची वेळ आली, परत आणायची वेळ आली, म्हणजे परत गावाला पाठवायचं, परत आणायचं, हा सर्वात मोठा हॉटेलवाल्यांचं नुकसान आहे. मला वाटतं फक्त हॉटेल मालकाचं नसून तर प्रत्येक हॉटेलमध्ये असणारे 100-200 असे मला वाटतं कल्याण डोंबिवलीत 500, 700, 800 हॉटेल असू शकतात. म्हणजे तुम्ही विचार करा की किती लोकांचं नुकसान आहे आणि किती जणांची घरं रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारची कळकळीची विनंती आहे की हॉटेल लाईनला सुद्धा, हॉटेल इंडस्ट्रीला सुद्धा चांगला गॅस पुरवठा एक बऱ्यापैकी झाला पाहिजे. त्याच्यावर उपाययोजना काढले पाहिजे. जर असंच जर चालू राहिला आणि असंच जर घरगुती गॅसची कमतरता, हॉटेल लाईनला गॅसची कमतरता, तर मला वाटतं आम्हाला रस्त्यावर उतरून प्रत्येक नागरिकांना लाकडं, फाटी वाटप करायचं एक शिबिर आयोजित करावं लागेल. त्याशिवाय काही पर्याय राहणार नाहीये. आणि मला वाटतं जर थोडीतरी जनाची आणि मळ्याची लाल असेल तर जबाबदारी घ्या. जनतेने तुम्हाला निवडून आणलंय. जनतेच्या माध्यमातून तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला जनता पाहत आहे. तुम्ही पुढाकार घ्या आणि पुढचे उपाययोजना काय करता येईल. समजा जर असंच चालू राहिला तर मला वाटतं आज गॅस कमी झालाय, उद्या पेट्रोल कमी होणार, डिझेल कमी होणार, सगळ्याच गोष्टी कमी होणार. लोक खातील काय आणि लोक जगतील काय? माझं नाव सोमनाथ देशमुख. माझ्या हॉटेलचं नाव हॉटेल साहेबराव, नांदेली चौक, PNT कॉलनी, डोंबिवली ईस्ट. माझं हॉटेलला आता 3 महिने झाले चालू होऊन. हॉटेल व्यवसाय मी बरेचसे याच्या आधी 3-5 वर्ष चालवलेला आहे. आता हॉटेल माझं नवीन ओपन केलेलं आहे 3 महिने झालं. आज हे जे काही युद्ध चालू आहे इराण आणि बाकीच्या देशांचं, त्याच्यामुळं आज गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे इकडे सगळीकडे. आज फक्त वेळ अशी आहे की आज 3 दिवस झालं गॅस नाही आहे आणि हॉटेल पूर्णपणे आम्ही सध्या आता बंद केलेलं आहे आणि पूर्णपणे आम्ही आता कोळशाचा वापर करून स्टाफसाठी, फक्त कस्टमरसाठी तर जेवण नाही यायचं आहे, पण आता फक्त स्टाफसाठी म्हणून आम्ही चूल उभा करून त्याच्यावर आपलं जेवण स्टाफसाठी बनवतोय. कारण ते स्टाफसाठी तर त्यांना जेवण देणं बंधनकारक आहे. आम्हाला त्यांना सांभाळायचं आहे. ते जर एकदा निघून गेले तर परत मला ते भेटणार नाहीत आणि नवीन व्यवसाय असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टी सांभाळायला लागते. थोडीफार सरकारने पण यात लक्ष द्यावं की आम्ही नवीन व्यवसाय काय, आमचा जर विचार तुम्ही केलात तर आम्ही पुढे कुठेतरी नवीन पिढीला आम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आमच्या थ्रू. तेच आमची विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। त्र्यंबकेश्वर तहसील के आदिवासी और पिछड़े ग्रामीण क्षेत्रों में स्वयं शिक्षा प्रयोग और मैनकाइंड फार्मा के सहयोग से शुरू की गई बायोगैस परियोजना सफल रही है। अब तक 150 बायोगैस प्लांट स्थापित किए गए हैं, जिससे 150 परिवारों को सस्ता और स्वच्छ ईंधन मिल रहा है। ये परियोजना 10 प्रमुख गांव में चलाई गई, जिससे परिवारों का LPG खर्च कम हुआ और जैविक खाद से कृषि उत्पादन में सुधार हुआ। वैश्विक ऊर्जा संकट के बीच ये परियोजना आदिवासी परिवारों के लिए किफायती और पर्यावरण के अनुकूल ऊर्जा का स्रोत साबित हो रही है। लाभार्थियों ने इस पहल के लिए आभार व्यक्त किया है और भविष्य में इसे और अधिक गांवों में फैलाने की इच्छा जताई है। माझं नाव यशोदा वसंत दिवे, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक, मुक्काम साबगाव, पोस्ट तळेगाव. तर SSP संस्थेच्या मीटिंगमध्ये मला बायोगॅसची माहिती भेटली
आणि मी तो बायोगॅस घेतलेला, तर त्याच्यापासून खूप फायदा झाला. मी आता महिन्याला माझं एक सिलेंडर लागायचं, तर आता सध्या एक महिन्याला म्हणजे सिलेंडर मी भरतच नाही, कारण बायोगॅसवर खूप फायदा. मी 2 वेळाचा स्वयंपाक 6 माणसं आहे आम्ही, 6 माणसांचा 2 वेळा स्वयंपाक बनवते. आणि शेतीसाठी पण हे बाहेर शेण निघतं ना, हे आम्ही शेतीसाठी वापरतो. तर आम्ही म्हणजे 7,000 रुपये आम्हाला खतासाठी लागायचे, तर आता ते खताची आम्हाला काही गरज पडत नाही. आम्ही ते खतच घेत नाही, कारण या शेण खतापासून खूप फायदा झालेला आहे. तर म्हणजे हे संस्थेने खूप चांगलं केलेलं आहे. त्याच्यापासून आम्हाला खूप फायदा झालेला आहे. गॅस टाकी आहे ना, म्हणजे 1.5 वर्ष झालं हे बायोगॅस बसवलेलं आहे. तर आम्ही 1.5 वर्षात 10 टाक्या लागायच्या, त्या 10 टाक्यांची खूप बचत झाली. 10 टाक्या म्हणजे आता आम्ही भरतच नाही गॅस टाक्या, तर याच्यापासून फायदा झाला आम्हाला. याच्यावरती खूप फायदा आहे. इतका गॅस मोठा आहे, कारण याच्यावर स्वयंपाक 2 वेळेचा होतो. आपल्या LPG गॅसपेक्षा याचा म्हणजे खूप जाड पण मोठा आहे, स्वयंपाक पण पटकन होतो. त्या म्हणजे खूप आपलं पाहुणे आले किंवा आपलं 2 वेळेचा स्वयंपाक जेवढा केला दिवसभर तेवढा. नासिक महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता लक्ष्मीकांत निकम की रिपोर्ट। छत्रपति संभाजीनगर में किसानों की आय बढ़ाने और आधुनिक कृषि पद्धतियों को प्रोत्साहित करने के लिए सरकार शेड नेट यानी कि छायादार जाल के निर्माण पर सब्सिडी प्रदान करती है। सिल्लोड तालुका के कृषि अधिकारी ने स्पष्ट किया कि कुछ लोग केवल सब्सिडी के उद्देश्य से इस योजना का लाभ उठा रहे हैं। अधिकारी ने किसानों से अपील की है कि वो शेड नेट का सही उपयोग कर भरपूर पैदावार प्राप्त करें और अपनी आर्थिक स्थिति सुदृढ़ बनाएं। उन्होंने कहा कि आधुनिक तकनीकों का लाभ उठाकर खेती को और अधिक लाभदायक बनाया जा सकता है। यदि किसान सरकारी योजनाओं के वास्तविक उद्देश्य को ध्यान में रखते हुए शेड नेट का सही उपयोग करेंगे तो उत्पादन और आय दोनों में उल्लेखनीय वृद्धि हो सकती है। सहाय्यक कृषी अधिकारी करतात, मधील तपासणी मंडळ कृषी अधिकारी आहे, मोठा तपासणी आहे, शासनाच्या विविध टप्प्यावर तपासण्या आहेत. तर व्यवस्थित शेड नेट आपण उभारून घ्यावं. शासन आपल्याला सबसिडी देते, तर आपण फक्त सबसिडीचा हेतू न बघता तर आपण शेडनेट उभारणी केल्याच्या नंतर आपल्या शेडनेटमध्ये आपण एवढा खर्च करून जे करतोय, तर त्यामध्ये एक उच्च गुणवत्तेचे दर्जेदार उत्पादनं म्हणजे पिकं आपण घ्यावी, जेणेकरून आपल्याला आपली आर्थिक बाजू ही स्ट्रॉंग करता येईल. तर माझी आपल्याला एक विनंती राहील की आपण आपल्या परिसरातील मार्केटचा थोडासा अभ्यास करावा, की आपल्या मार्केटमध्ये कुठला भाजीपाला विकला जातो, कुठले सीड्स विकल्या जातात. काही कंपन्या अशा आहेत की ती त्यांच्या पॅरेंट्स लाईन जसं मेल फिमेल लाईन आपल्याला देतात, तर आपण त्याच्यामध्ये सीड प्रोडक्शन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. आपल्याकडे जर घरचे काही काम करणारे असतील तर त्यातून एक चांगला नफा आपल्याला भेटू शकतो. अशा काही सक्सेस स्टोरी आपल्याकडे आहे की शेडनेटमधून पण बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगली प्रगती केलेली आहे. आपण त्या भाजीपाला चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. आपण जर त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर अत्यंत उपयुक्त असं ते स्ट्रक्चर आहे. पण आपण जर त्याचा उपयोग केला नाही तर ते आपल्याकडे पांढरा हत्ती म्हणून राहील. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती राहील की आपण एक त्या शेडनेटमध्ये त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये पिकं घ्यावी आणि आपल्याला काही अडचण असेल की कुठलं पीक घ्यावं, कसं घ्यावं, कुठल्या मार्केटमध्ये विचारावं, तर आपण कधीही तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे संपर्क करा. माझे कृषी सहाय्यक फील्डवर पण आहेत, त्यांच्याशी बोलू शकता. मंडळ कृषी अधिकारी त्यांच्याशी बोलू शकता. पण आपण फक्त माहितीच्या अभावी त्यात कुठलं पीक पेरलं आणि ते घेतलं तर तसं करू नका. पुरेपूर माहिती घेऊन अभ्यास करून पिकं घ्या, मार्केटचा अभ्यास करा आणि एक चांगल्या प्रकारे आपण त्याच्यामधून नफा कमवून आपण सशक्त व्हा ही मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. आणि काही डीलरने सर सेकंड मटेरियलचा वापर केलेला असेल प्रत्येक टप्प्यावर शेतकरी बांधवांना विनंती राहील, प्रत्येक टप्प्यावर तपासणी आहेत. तपासणी अधिकाऱ्यांना आपण सहकार्य करा. ज्यावेळेस तिथे मटेरियल तपासण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी येतात त्यावेळेस त्यांच्यासोबत थांबा, ते तपासणी करतात. मटेरियल जर तिथे खराब असेल ते तुम्हाला सांगतात आणि जे अधिकृत डीलर आहेत त्यांच्याकडनंच आपण खरेदी करावी. जे अधिकृत डीलरकडनं खरेदी होते त्यांचीच तपासणी होते. छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। छत्रपति संभाजीनगर में संत नरेंद्र महाराज के मार्गदर्शन और दर्शन समारोह का आयोजन हुआ, जिसमें बड़ी संख्या में श्रद्धालु मौजूद रहे। कार्यक्रम में महाराज ने समाज से जुड़े कई मुद्दों पर अपने विचार साझा किए। उन्होंने लव जिहाद का जिक्र करते हुए कहा कि कुछ मामलों में मुस्लिम युवक हिंदू लड़कियों से विवाह कर धोखाधड़ी करते हैं और समाज को ऐसे मामलों के प्रति सतर्क रहने की जरूरत है। इसके साथ ही उन्होंने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री द्वारा गाय को माता की उपाधि दिए जाने का उल्लेख करते हुए भारतीय संस्कृति में गौ माता के महत्व को समझाया। महाराज ने धर्मांतरण के नाम पर लोगों को मजबूर करने वाले मामलों पर भी चिंता जताई और समाज से जागरूक रहने का आह्वान किया। समारोह में श्रद्धालु और स्थानीय नागरिकों की भारी मौजूदगी रही। साक्षात आपल्या हिंदू धर्माचे जगद्गुरु रामानंदाचार्य
नरेंद्राचार्यजी यांचे शुभागमन झालेले आहे आणि त्या निमित्ताने मी जगद्गुरु श्रीचे स्वागत करतो. तसेच त्या निमित्ताने आयोजित आज आपली पत्रकार परिषदेला उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया बांधव तसेच प्रिंट मीडिया बांधव सर्व फोटोग्राफर गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांचे देखील स्वागत करतो. शब्दसुमनांनी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण आता जास्त वेळ न दवडता सुरुवात करू. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर यावं आणि आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून घ्यावा यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम. आमची समाजाला त्रिसूत्री मी दिलेली आहे. तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. अशा प्रकारचा जर त्रिवेणी संगम केला तर आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून जगता येईल. आजचा तरुण जो आहे तो बहकलेला आहे, थकलेला आहे, नैराश्य त्याच्यामध्ये येतं. तर जर आपण अध्यात्माच्या मदतीनं आपला वैज्ञानिक विकास साधून घेतला तर आपल्यामध्ये नक्कीच एनर्जी येते. कारण अध्यात्म जे आहे हे आपल्यामध्ये संयम म्हणजे भक्ती जी आहे ती संयम, समयसूचकता, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचे गुण विकसित करते असं आमचं म्हणणं आहे. कारण आपण भक्ती करतो म्हणजे काय तर एकाग्रतेचा व्यायाम करतो आणि हा एकाग्रतेचा व्यायाम घेतल्यामुळे माणसाला जीवनामध्ये जे बिनचूक निर्णय घ्यायचे असतात तर बिनचूक निर्णय घेण्यासाठी आपल्यामध्ये जी आंतरिक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा तयार करावी लागते ती यामुळे तयार होते. आणि म्हणून आम्ही सांगितलेलं आहे की आपण प्रत्येकानं दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा आणि अंतर्मुख व्हा. या योगे आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर संयम येईल, समयसूचकता येईल, प्रगल्भता येईल, साधक बाधक विचार करण्याची क्षमता निर्माण होईल, नेतृत्व करण्याचे गुण निर्माण होते, खिलाडी वृत्ती निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्या जीवनामधला प्रत्येक निर्णय आपण बिनचूक घेऊ. यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम आणि आम्ही आमच्या आमची 13 पीठ आहेत. एकूण मी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीचा आचार्य आहे. तसे शंकराचार्य आहेत 4, तसे आम्ही 3 रामानंदाचार्य आणि आम्ही दक्षिण भारताचं नेतृत्व करतो आणि खेडोपाडी जाऊन समाजातील विविध लोकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करून आजचा कार्यक्रम आहे तो शिलाई मशीन वाटप केलं. आम्ही घर वापसी कार्यक्रम करतो कारण धर्म टिकला तर आपण टिकणार आहोत. आतापर्यंत 1,55,000 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये आम्ही घेतलेलं आहे. त्यानंतर घर वापसी करून थांबत नाही फक्त त्यांचे रोटी बेटी व्यवहार चालू करून देणं. त्यानंतर थलेसिमिया, सिकल सेल, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर अशा रुग्णांना नेहमी दर 15 दिवसानंतर रक्त लागतं. मग महाराष्ट्राची 10% गरज आम्ही पूर्ण करतो, पूर्ण महाराष्ट्राची. आणि त्यामुळे दर वर्षी जानेवारीमध्ये 15 दिवसाचा कॅम्प घेतो. छत्रपति संभाजीनगर से कैमरामैन और सीनियर संवाददाता सचिन भंडारी की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।